नाशिक महापालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 25 मधून प्रकाश मामा अमृतकर यांना भारतीय जनता पार्टीकडून पुरस्कृत उमेदवारी जाहीर करण्यात आली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन तसेच शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या आदेशाने ही उमेदवारी देण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश मामा अमृतकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते त्यांना अधिकृत पुरस्कृत उमेदवारीचे पत्र प्रदान करण्यात आले। ते बोलताना प्रकाश मामा अमृतकर म्हणाले, मी ॲडव्होकेट प्रकाश गिरीधर अमृतकर, मला भारतीय जनता पार्टीचं पुरस्कृत म्हणून उमेदवारी मिळाली आहे। माझी निशाणी सिलेंडर आहे। तरी या प्रभाग 25 मधून ड या सर्वसाधारण गटात मी उमेदवारी करत आहे। या प्रभागातील सर्व मतदार असतील त्यांनी मला भरघोस मताने निवडून द्यायचे आहे। माझी निशाणी सिलेंडर आहे। सिलेंडरच्या निशाणीवर शिक्का मारून किंवा सिलेंडरचे निशाणीचे बटन दाबून तर मला येत्या 15 तारखेला भरघोस मताने विजयी करावे असे मी सर्व नागरिकांना व सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो। सर्वांनी मला मदत करावी ही मी महापालिकेत जाण्याची जर संधी दिली आपण तर मी या प्रभागाचा संपूर्ण विकास करेन। तसेच माझा अजेंडा सुरुवातीचा असा राहील तर जे सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांना इंडस्ट्रियल एरियात रोजगार मिळेल त्या दृष्टीने मदत करणार। तसेच प्रभागातील सर्व नागरिक समस्या असतील त्या त्वरित सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता ताबडतोब मी त्या समस्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेल असे मी आपल्याला आवाहन करतो। मला भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत जरी उमेदवारी दिली तर मी श्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय गिरीश भाऊ, माननीय सुनील केदार, माननीय सुधाकर बडगुजर यांचे आभार मानतो। भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो मी प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकास कामांद्वारे सार्थ ठरवेन। पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधा या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे। ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष सुनील केदार तसेच नेते सुधाकर बडगुजर यांचे मी मनापासून आभार मानतो। पक्षाच्या विचारधारेनुसार प्रामाणिकपणे काम करून भाजपाची ताकद प्रभाग क्रमांक 25 मध्ये अधिक मजबूत करणार आहे। या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रकाश मामा अमृतकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमेदवारी जाहीर होताच प्रभागात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।